नालासोपाराला मुसळधार पावसानं झोडपलं. नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान साचलं पाणी. पावसामुळे रेल्वे वाहतूक मंदावली. रेल्वे स्टेशनजवळ रस्ते पाण्याखाली. कोल्हापुरात कासारी नदीला पूर. कोल्हापूर राजापूर राज्यमार्ग पाण्याखाली. पाण्यातून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास. नाशिकमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोदाघाट परिसरामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसानं सोमेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप. धबधब्यामध्ये मासे पकडण्यासाठी तरुणांची स्टंटबाजी. पालघरसह रायगडला मुसळधार पावसानं झोडपलं. सलग तिसऱ्या दिवशी पाण्यानं वेढलेल्या पालघरमध्ये मंत्री गिरीश महाजनांची धाव. तर पालघरमधील शाळांना आजही सुट्टी. मुंबईतील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सर्व धरणं 50% भरली. मुंबईकरांच्या पाण्याच्या समस्या मिटल्या. इनामदारवाड्यातील मुक्काम संपवून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखी प्रस्थान सोहळ्याला पावसाचीही हजेरी. पुण्यातील माळीन फाट्यावर दरड कोसळली. अहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प. दरड कोसळून 2 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. रत्नागिरीमध्ये दरड कोसळून 2घांचा मृत्यू. दहिवलीमध्ये डोंगरकडा कोसळून बाप लेकाचा मृत्यू. 21 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले. मुंबईतील भांडूपमध्ये बेस्टचा विचित्र अपघात. बेस्ट बसच्या धडकेमध्ये पादचारी जखमी. अनेक वाहनांचं नुकसान. अर्जेंटिनाचा इजिप्तवर थरारक विजय. इजिप्तच्या तोंडचा घास हिसकावत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं मारली बाजी. टीम इंडियाचा T20 क्रिकेटमध्ये लाजिरवाणा पराभव. वैभव सूर्यवंशी, ईशान अय्यर सगळेच पडले तोंडघाशी. इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी.